नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। ओके उभे राहा। नाही तिथं तो काय और साहेब नाही रे बाबा सर सर और साहेब त्यांच्या सहकार्यांना 1 वर्षाला तुरुंगवास भोगावा लागला। आणीबाणीच्या काळात त्यांना विसापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। तेथून सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने राजकारणात प्रवेश केला आणि शेतकरी कामगार पक्षाची धुरा हाती घेतली। पनवेलमधील दुर्लक्षित अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू केला। जनतेच्या उत्कर्षाचा विचार मनाशी बाळगून त्यांनी राजकीय प्रवासाची वाट धरली। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी व कामगार चळवळी उभ्या राखल्या। दास्तान फाटा जासई येथील आंदोलन, सिडको जमीन आरक्षणाबाबतची चळवळ, 12.5% जमीन आरक्षणाचा लढा, कामगार आंदोलन, हिंदू मुस्लिम ऐक्य, परप्रांतीय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी, रेल्वे व एसटी महामंडळाविरुद्धचे लढे अशा असंख्य संघर्षांमध्ये त्यांनी भाग घेतला। या सर्व चळवळींमुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, पण त्यांनी कधीच पाय मागे घेतले नाहीत। तात्यांचे जीवन म्हणजेच संघर्ष, समर्पण आणि सामाजिक न्यायासाठीची सातत्यपूर्ण लढाई होती। तात्यांची अध्यात्मावर विशेष निष्ठा होती। विठुरायावर त्यांची अपार श्रद्धा होती। म्हणूनच पंढरपूर येथे भाविकांसाठी त्यांनी धर्मशाळा उभारली। आपली वस्तू बरेच दिवसाची इच्छा होती आणि समाजाची इच्छा होती। इतर समाजाच्या धर्मशाळा आहेत, लहानांची आहे, कुटुंबाची आहे, अंगीची सुद्धा झाली पाहिजे असा विचार करून शहराला महाराज आणि प्रवृत्ती काही पुढारी त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो। सर्वांनी विचार केला आणि ही धर्मशाळा आपल्या आगरी जातीसाठी आगरी समाजाचा माणूस उठली आला हे करायचं उठली आला जागा होती। या युगाचे शिक्षण संस्थेचं इतकं प्रेम त्यांना होतं, एवढं आणि त्या प्रेमापोटीच मी सुद्धा हे शिक्षण संस्थेचं कार्य अतिशय जोमानं आणि प्रेमेनं आणि अगदी व्यवस्थित काम केलं। आपल्या पंढरपूरचे वारे करायचे, आळंदीचे वारे करायचे, त्याबरोबर महत्वाचे अप्लाय करायचे आणि सर्वसामान्य बेसूळ त्याने लहान मोठा असा कधी भेदभाव केलेला आहे आणि हेच तात्यांचं वैशिष्ट्य होतं। त्याच्यामुळं प्रौढांचा तरुणांचा गोळा त्यांच्याकडे होता, स्पष्ट वक्ते असल्या कारणाने कुणी त्यांच्याकडे आला तर का ते खोटा आत्मसंकट देत नव्हते। त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कोणाला नाराजी ही जाणवत नव्हती। अशा प्रकारे सर्वांना सांभाळून घेणं जाणवत आपल्या प्रिय पाटील हे ज्या वेळेला आमच्यातून निघून गेले त्यावेळेला सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे आवाज होते।
गावामध्ये देखील शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवा पाटील साहेब असतील, मुक्ता पाटील, प्रभाकर पाटील, अभिषेक पाटील ही मंडळी आघाडीवर होती. एकंदरच जनतेच्या हितासाठी लोकांच्या चळवळी, लोकांचं आंदोलन आणि जे लागेल ते करून जनतेचं हित साध्य करायचं ही कार्यप्रणाली तात्यांची आणि त्या खालच्या साऱ्याच नेत्यांची नाही आहे. नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये जन्मलेल्या पवार साहेबांवर राजकीय आणि सामाजिक संस्कार त्यांच्या मातापित्यांकडूनच झाले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजे 1956 साली झालेल्या गोवा मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवला. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्यांनी त्यांच्यातील संघटन कौशल्याचीही तुडून दाखवली. विद्यार्थी संघटनेचं त्यांनी नेतृत्वही केलं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर त्यांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले आणि दरम्यानच्या काळात पवार साहेबांनी समर्पणाच्या भावनेतून युवकांसाठी केलेल्या कार्यामुळे यशवंतरावांनी पवार साहेबांना वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी राज्य युवक काँग्रेसचं अध्यक्षपद बहाल केलं. त्यानंतर राजकारणातील या धुरंधरांना मागे वळून पाहिलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा आदर्श घेऊन राजकारणात उतरलेल्या बाबासाहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कधीही चुडाचं राजकारण केलं नाही. पराभव सुद्धा खुल्या दिलानं मान्य करणारा हा धुरंधर नेता आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे की विशिष्ट तरुणालाही हेवा वाटावा. मागील लोकसभा निवडणुकीत भर पावसात त्यांनी केलेलं भाषण ऐकताना किंवा पाहताना लढवयेपणा काय असतो याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. 1967 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी होऊन वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राज्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालेले पवार साहेब 1978 ते 1980, 1988 ते 1991 आणि 1991 ते 1993 असे 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आदरणीय पवार साहेबांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणूनही प्रभावीपणे काम करताना देशाची गरिमा वाढवण्याचं काम केलं. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम करताना त्यांनी बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला लावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. जय जवान जय किसान हा नारा जरी लालबहादूर शास्त्री यांनी दिला असला तरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. जी गोष्ट कृषी क्षेत्राची तीच गोष्ट शिक्षण क्षेत्राची. शिक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून आदरणीय पवार साहेबांनी सतत आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेतला. दुर्गम आणि आदिवासी भागातील माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, तो प्रगत झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात देखील शाळांचे जाळे विणले. पवार साहेबांना क्रिकेट बद्दल प्रचंड प्रेम होतं. या प्रेमापोटी पवार साहेबांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवडणूक लढवली आणि सन 2005 ते 2008 या काळात ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले. क्रिकेट बरोबरच कबड्डी, कुस्ती, खो खो यांच्या बरोबरच ऑलिम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना सुद्धा समान दर्जा देत पवार साहेबांनी त्या खेळांच्या उत्कर्षासाठीही प्रामाणिक प्रयत्न केले. महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% आरक्षणाची संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. संरक्षण क्षेत्र महिलांसाठी खुला करणारा पहिला संरक्षण मंत्री म्हणून पवार साहेबांचं नाव आदरानं घेतलं जातं. पूर्ण काटछाट करून आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो आहोत. सगळ्यात आधी मी या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माजी आमदार बारा पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या देशाचे महान नेते, माजी कृषी मंत्री, माजी संरक्षण मंत्री, राष्ट्रवादीचे सर्व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आपण स्वागत करावं. संतूर
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ती स्त्री म्हणजे अर्थातच पवार साहेबांची अर्धांगिनी आदरणीय प्रतिभाताई पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत बाळाराम पाटील साहेब यांच्या अर्धांगिनी अर्थात राजेश्रीताई पाटील यांनी करावं अशी मी विनंती करतो. प्रतिभाताई पवार पाटील असे शब्द पवार साहेबांच्या अर्धांगिनी आदरणीय प्रतिभाताई पवार यांचं स्वागत राजेश्रीताईंच्या शुभार्थ. यानंतर शेतकरी कामगार यानंतर मी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन आदरणीय श्री चंद्रकांत दळवी साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर मी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय आबा अर्थात स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब यांचे नातू माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं स्वागत करावं. यानंतर मी माननीय एकनाथ पाटील चेअरमन पदो म्हात्रे विद्यालय नावडे यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्था साताराचे व्हाईस चेअरमन माननीय ऍडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचं स्वागत करावं. रयत शिक्षण संस्था साताराचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचं स्वागत एकनाथ पाटील यांच्या शुभार्थे. यानंतर माजी विद्यार्थी संघटना पदो म्हात्रे विद्यालय नावडेचे उपाध्यक्ष माननीय धर्मनाथ भोईर यांना विनंती आहे की कर्मवीर अण्णांचे नातू आणि रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर माजी विद्यार्थी संघटना पदो म्हात्रे विद्यालय नावडेचे माजी सचिव माननीय श्री मोहन गंधारकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आदरणीय आमदार किशोर दराडे साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर मी रयत शिक्षण संस्था सातारा रायगड विभागीय अधिकारी माननीय श्री मोहन कोंगेरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर भस्के यांचं आपण स्वागत करावं. यानंतर मी माननीय श्री यशवंत शेठ ठाकूर उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना पदो म्हात्रे विद्यालय नावडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री बंडू पवार साहेब यांचं आपण स्वागत करावं. त्याचबरोबर सहसचिव आणि उच्च शिक्षण माननीय श्री शिवलिंग मेनकुदळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो शेतकरी कामगार पक्षाचे महानगर जिल्हा चिटणीस माननीय प्रकाश भाबरे यांना. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय भवनदादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नगरसेवक माननीय श्री गोपाळ भगत यांना. शैलेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण भवनदादांचं स्वागत करावं. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य आदरणीय श्रीकांत देशपांडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो गोपाळ भगत यांना. यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे आणखी एक माजी सदस्य आदरणीय माजी आमदार दत्तात्रय सावंत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो किरण खानावकर यांना.
उपस्थित असलेले आदरणीय एन.डी. पाटील साहेबांचे सुपुत्र एन.डी. पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय प्रशांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर विलास म्हात्रे यांना. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, ज्यांचा गाढा स्नेह दत्तूशेठ पाटील यांच्या समवेत राहिलेला आहे आणि त्यांच्या समवेत मुलोदच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आमदार म्हणून तात्या कार्यरत होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ त्यांच्या सोबत तात्यांनी काम केलं. ते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचे केंद्रबिंदू आदरणीय पवार साहेब, त्यांच्या समवेत आलेल्या काकी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवी साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस बाई जयंत पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ काका, संघटक डॉक्टर अनिल पाटील, विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख, किशोरजी दराडे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सहकारी, रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनातील आमची सारी वरिष्ठ मंडळी, या ठिकाणी उपस्थित रयत सेवक, तात्यांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, आपणा साऱ्यांचं या सोहळ्यासाठी स्मारक समितीच्या वतीनं, पाटील परिवाराच्या वतीनं, नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं, माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. ज्याने आपलं आयुष्य एक आरसपाणी पुस्तकासारखं जगलं, विचाराशी कायम बांधिलकी राखत, शेतकरी कामगार पक्षाप्रती निष्ठा राखत ज्याने आपलं आयुष्य व्यतीत केलं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गम भागामध्ये, खेड्यापाड्यात दिवा पाटील साहेब, जनार्दन भगत साहेब, हिराजी खारकर साहेब, तुह वाजेकर साहेब, गोटीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल, उरण आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं. त्या तात्यांच्या या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सारे स्नेहीजन, पत्रकार मित्र आणि तात्यांवर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचा विचार करता आमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आला आणि तदनंतर बऱ्याच विचारांची चर्चेअंती आम्ही मंडळीने या परिसरातील एक प्रख्यात शिल्पकार अरुण कारेकर आणि आमचे तरुण सहकारी आर्किटेक्ट अमित पाटील यांच्या सोबतीनं या स्मारकाचा सारीपाट मांडला. एक अतिशय प्रतिकात्मक असं शिल्प या ठिकाणी अरुण कारेकरांनी स्वीकारलं. सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपलं मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविकाच्या या क्षणामध्ये
आपल्या साऱ्यांना विनंती करतो की तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आलेला आहात. पाटील परिवाराच्या वतीनं, माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं, या शाळा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रम संपला तरी आपण कोणी स्नेहभोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. आपल्या साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं दाखलेलं प्रास्ताविक मी या ठिकाणी आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद बाळाराम पाटील सर. त्या ठिकाणी अनुभवानं रील टाकू शकता. अर्थात जर का ते आधी टाकले तर बाद ठरवले जातील. 30 जुलैला विजेत्यांची घोषणा केली जाईल. शेतकरी कामगार पक्षाच्या कला विभागाच्या वतीनं पहिल्या क्रमांकाला 25,000, दुसऱ्या क्रमांकाला 15,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 10,000 अशी पारितोषिकं आणि उत्तेजनार्थ 20 पारितोषिकं अशी पारितोषिकं दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या समोर QR कोड या ठिकाणी दाखवला जाईल. तो त्यावर आपण स्कॅन करू शकता. या रीलचे जे विषय आहेत ते आहेत माझ्या विभागाच्या समस्या आणि माझ्या स्वप्नातील पनवेल शहराला भारतात नंबर 1 शहर बनवण्यासाठी माझं योगदान काय या विषयावर आपल्याला रील बनवायचे आहे. संपर्क क्रमांक आहे 85 पूर्ण केलेला हा तरुण शिल्पकार आपल्या समोर टाळ्यांचा ओघ चालू राहिला पाहिजे. कारण या वयातही तरुणाला लाजेल असा उत्साह आणि आपल्या कलेची कल्पकता या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या शुभार्थे हरिभक्तीपरायण आदरणीय नाना मंडे अरुण कार्यकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत. या संपूर्ण वास्तूचं आरेखन करणारे आर्किटेक्ट श्री अमित पाटील. यानंतर या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिलं त्यामध्ये पहिलं नाव आहे बीजी शिर्के कंपनी. बीजी शिर्के कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रोजेक्ट मॅनेजर संतोष राणे आणि अनिल राज शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी पवार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. बीजी शिर्के कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर संतोष राणे. L&T कंपनी जिनं या कंपनीनं सुद्धा या स्मारकाच्या आणि वास्तूच्या उभारणीमध्ये महत्वाचा वाटा उचललेला आहे. ते L&T कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विभास बेलाल, नंदन शाह आणि दिनेश राणे. विभास बेलाल, नंदन पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. केडी पाटील, कोट गावातील सुप्रसिद्ध उद्योजक केडी पाटील. धावत प्लीज. गावण सर यांना या ठिकाणी पवार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. तात्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हटलं तरी हरकत नाही असे पनवेलमधील सुप्रसिद्ध धन्वंतरी आदरणीय डॉक्टर गिरीश गुणे पाटील साहेब यांच्या घरचा स्नेह पाहता गिरीश गुणे हे तात्यांचे मोठे चिरंजीव आहेत असं म्हटलं तर वावकट ठरू नये. अशा डॉक्टर गिरीश गुणेंचा सत्कार या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तात्यांच्यावर मित्र करणारे आपण सर्व मित्र होय. खरं म्हणजे तात्यांच्यावर शेका पक्षाचे तात्या मनाशी सहज बोलता विषय निघालेला होता की तात्या ही शेका पक्षाचे होते. पण आज आम्ही इथे जे आलेले आहोत ते सुद्धा शेका पक्षाचे म्हणूनच आलेलो आहोत. कारण या शेका पक्षाच्या स्थापनेमध्ये सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा होता तो कर्मवीर भाऊराव पाटलांचा होता. 18 नोव्हेंबर 1948 कल्याणीला सातारला शेका पक्षाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये केशवराव जेजे होते, भाऊसाहेब राऊत होते,
माधवराव बागल होते, तुळशीदास जाधव होते, अशी स्टारवर्ड महाराष्ट्रातील मंडळी. आणि ही सगळी मंडळी फक्त एकाच गोष्टीसाठी एकत्रित आली होती की बहुजन समाजाचं शिक्षण हे उत्तम झालं पाहिजे. आणि 1948 साली रयत शिक्षण संस्थेची ज्यावेळी ग्रँड बंद झाली होती त्यावेळी याच मंडळी अण्णांच्या पाठीशी उभं राहून ही संस्था परत एकदा उंचीला आणणारी ती होती शेका पक्षाने सांगली होती. यानंतर मी रयत शिक्षण संस्था साताराचे व्हाईस चेअरमन आदरणीय ऍडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांना विनंती. यानंतर मी रयत शिक्षण संस्था माजी कृषी मंत्री, माजी संरक्षण मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे श्रीमती प्रतिभा पवार मॅडम, कार्यक्रमासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते जयंतभाई पाटील सरचिटणीस शेका पक्ष चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दत्तूशेठ पाटील यांनी फार मोलाचं अशा प्रकारचं काम केलं. 1959 मध्ये राजकारणामध्ये आले आणि पहिल्यांदा नावडे ग्रामपंचायतीमध्ये निवडून त्यांनी सरपंच पदाचं काम केलं. लोक ते काढून या सगळ्यांची भाषणं वाचून आपल्या पुढचं मार्गक्रमण करत असतात. आगरी समाजाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळवून देण्यामध्ये सगळ्या मान्यवरांच्या किंवा काळाच्या पुढे वाटचाल करते ती केवळ आमचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेबांच्यामुळे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे की त्याला संगणकाच्या बद्दल कोणी चर्चा करत नव्हतं, तेव्हा संगणकाचं शिक्षण आदरणीय पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदा सुरू केलं. आणि सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेते माननीय पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, विधिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. ज्या शिक्षकांकडून मी शिकलो ते माझे शिक्षक, आमदार आणि मित्र. मी रयत शिक्षण संस्थेला धन्यवाद देईन की आपल्या जागेमध्ये दत्तूशेठ पाटलांचा पुतळा उभा करायला पहिल्यांदा परवानगी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी रयत शिक्षण संस्था ही रायगडमध्ये का आली? संस्थेच्या वतीनं शाळा काढायला परवानगी नव्हती आणि म्हणून टीव्ही पाटील आणि दत्तूशेठ एनडी पाटलांकडे गेले. मग एनडी पाटलाने भाऊराव पाटील आणि बाकीचे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटले आणि त्यावेळेला पनवेल तालुक्यात आणि उरण तालुक्यात या संस्था निघालेल्या आहेत. या संस्था आज भरपूर संस्था इथे आलेल्या आहेत, पण इथल्या ग्रामीण भागामध्ये सर्व जे शिक्षण प्रेमी आहेत त्यांना वाटतं की रयत शिक्षण संस्था ही आमची आहे आणि प्रत्येक आजी माजी विद्यार्थी त्यांना भरपूर मदत करतात. जे माजी विद्यार्थी आहेत राम ठाकूर सारखे ते पण भरपूर मदत करतात. आणि काही बोलतात ते तिथे चांगलं वाटतं आणि त्याने करतात. त्यांना आपल्याला त्याने केलं त्याने बोललं पाहिजे. आणि इथल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि दानशूर लोकांना मी मनापासून धन्यवाद देते. हे शैक्षणिक संकुलन एक चांगल्या प्रकारे उभं केलं, ते वाढवलं आणि भोगवलेलं आहे. मला वाटतं दत्तूशेठ्यांबरोबर आम्ही काम केलं ते आमचे गुरुच होते. पक्षामध्ये ज्या वेळेला मतभेद झाले, संघटनेत मतभेद झाले तर दत्तूशेठचा शब्द आम्ही शेवटी अंतिम मानत होतो आणि शेवटी टीव्ही पाटील पण मानत होते. शेवटच्या काळात ते जमलं नाही, पण दत्तूशेठ हे वेगळ्या तऱ्हेचं आक्रमक नेतृत्व त्यांनी केलेलं जिल्हा परिषद काम आम्ही जवळून बघितले. आणि विधिमंडळातले ते कमी बोलायचे परंतु बोलले ते मामरी आणि लोकांच्या हृदयात जाईल या पद्धतीचं काम त्यांनी करायचं. आणि मग दत्तूशेठ एक वेगळे होते. या ठिकाणी मी सांगेन या परिसरामध्ये खडकपाडा असो, कळंबोली असो किंवा
कानाशेचं विटेचं आपलं त्या ठिकाणी त्यांचा वाडा असो, या ठिकाणी अनेक बैठका पक्षाच्या लहानपणापासून मी अटेंड केल्या. पण या सगळ्यावर दत्तू शेठचा वेगळा प्रभाव होता आणि म्हणून वेगळ्या तऱ्हेची एक वेळी आदरयुक्त त्यांना किती तापले तरी अधिकारी पण वेगळ्या तऱ्हेचं त्यांना आदराने बघायचे. मी निश्चितपणे सांगतो, बेलारीच्या तुरुंगात मी माझ्या वडिलांबरोबर बेळगावच्या लढ्यात जेव्हा जनार्दन भगत आणि अलिबाग तालुक्यातले 7 आणि पनवेल तालुक्यातले 7 मालवणी महेंद्र घरेचे वडील त्यावेळेला होते की त्यांनी आणि म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं की या बाबतीमध्ये निश्चितपणे वेगळी परंपरा आणि आम्ही सुके बोंबील आणि वडिलांनी आणि सोडे घेऊन गेले. तिथल्या गेल्यातले आपण त्यांना परवानगी दिली नाही. मला आठवतं मी 5 वर्षाचं होतो आणि 8 महिने वेगळी हे आपल्याला उन्नत ऊर्जा देण्याचं काम कार्यकर्त्यांना दत्तू शेठनी केलेलं आहे. आणि दिल्ली पाटलांनी विधिमंडळात भाषणं करायची, बोलायचं आणि दत्तू शेठनी ग्रामीण भाग सगळा आणि जिल्हा सांभाळायचा. ही त्यावेळेची पद्धत होती. सगळ्या निवडणुकीची यंत्रणा सुद्धा सगळ्या दिल्ली पाटलांच्या सगळ्या निवडणुकीची यंत्रणा ही दत्तू शेठनी सांभाळलेली, आर्थिक सकट सगळ्या सकट. आणि म्हणून ते बघितलं पार्लमेंटच्या इलेक्शनच्या दिल्ली पाटला मी थोडा मोठा झाल्यावर दिल्ली पाटलांची सगळी 4 इलेक्शन पार्लमेंटची मी हाताळली होती आणि मी बघितलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं मी नावडेकरांचं आणि या परिसरातल्या लोकांना धन्यवाद देईन. दत्तू शेठचा एक सुंदर पुतळा आणि मी बेळगावच्या आतमध्ये बघितलं तर मला वाटलं दत्तू शेठच उभे आहे. थोडा दत्तू म्हणजे एवढा आम्ही त्यांना घाबरायचो आणि या पद्धतीचं करायचो. मी पवार साहेबांना सांगतो हे सैसर क्लिअर होईल. या ठिकाणी चेअरमन तुम्हाला पण मी सांगतो, या ठिकाणी एपीएसआय काढलेलं आहे. या आधुनिक एपीएसआय वाढल्यामध्ये हे संकुलन तुम्ही व्यवस्थित साथ दिली तर इथे भरपूर दानशूर लोक आहेत. त्या ठिकाणी वेगळी शाळा काढा जे इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण स्टँडर्ड घेऊन, जसं सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल आहे त्या पद्धतीचं काही शिक्षण दिलं झालं. तुम्ही या शहरातला पैसा तुम्ही ग्रामीण भागात नेऊ शकता. कारण हे शिक्षणचे एक वैशिष्ट्य आहे, ते भविष्यात घेत नाही, हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे एक वेगळं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली गैर शिक्षण संस्था करते. माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं पण पवार साहेबांनंतर ही संस्था त्यांच्या तत्वानीच पुढे अशी चालली पाहिजे ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून एक रायगडकर म्हणून आणि कोकण भाषा म्हणून ते निश्चितपणे एक शिक्षण संस्थेला एक आश्वासन करू इच्छितो. तुम्हाला या ठिकाणी आर्थिक कुठलेही काम मदत लागली तर आम्ही मंडळी निश्चितपणे करू. पण त्या स्टँडर्डची शाळा काढा. चेअरमन नवीन आहेत, चांगले मित्र आहेत, त्यात माझे त्यांनी सेक्रेटरी म्हणून विविध खात्यामध्ये आणि शेवटी रिटायर होताना त्यांनी सहकार खात्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे माझे जे काही संबंध जवळ आले, एकदम मित्रत्वाचे संबंध आहेत. आणि एक चांगला अधिकारी म्हणून मी विधिमंडळात 25 वर्षात त्यांना बघितलेला आहे. तोच रूपाप आणि तेच तत्व घेऊन तुम्ही शिक्षण संस्थेचं काम करावं. आणि लोकांना वाटतं रे शिक्षण संस्था ही आमची आहे, आम्हाला तिथे शिकवलेलं आहे. आणि याच्या माझी विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी मदत करावीशी लागते. राम ठाकूर माझ्याबरोबर अनेक वेळा चर्चा केली की काम करा, शिका आणि रयत शिक्षण मी संस्थेमध्ये ते शिकले. आणि मग त्यांनी कधी रयत शिक्षण संस्था मध्ये काम करायला ते शिकले नसते, ते एवढे मोठे सेट झाले नसते, राहत राहिले असते. रयत शिक्षण संस्थेने त्यांना मोठं केलं, त्याची जाणीव त्यांनी ठेवली. आणि म्हणून आमचे किती राजकीय मतभेद झाले पण पवार साहेब त्याच्या आमचं कुठलाही ऐकत नाही. ते म्हणतात त्याच्या शिकणे अनेक पाठी अजिबातच ऐकत नाही, परंतु त्याच्याबाबत आम्ही पण त्याच्यामध्ये कधी त्याच्यावर राजकीय दृष्ट्या प्रेशर केलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी काल माझा वाढदिवस
पाहिले, चर्चा केली, त्यांनी एक वेगळी ऊर्जा आम्हाला अलिबागच्या कार्यकर्त्यांना काल त्यांनी दिलेली आहे. मला वाटतं मी काल पण तिथे बोलतो आणि आज पुन्हा याचा पुनर्विचार करतो की या राज्यामध्ये जर उचितावस्था करायची असेल, या राज्यामध्ये या ठिकाणी जर राज्याची सुसज्जी करायची पाहिजे, राजकीय शाहू फुले आंबेडकरांचा आणि फुलेंचा विचार मी या महाराष्ट्रात चालायचा तो आज लोक पण पावतो का असं मला वाटतं. आपण भरपूर दूर जातो का की ज्या वेळेला आमच्या आजोबांच्या वेळेला काम केलं त्या तो विचार इथे पक्का होतो का असं मला भीती वाटते. ते थांबवण्याचं थोपवण्याची शक्ती एकच व्यक्ती या राज्यामध्ये देशामध्ये आहे, शरद पवार. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर पवार साहेब आणि अनिल पाटील आणि आमचे चेअरमन शिक्षण संस्थेत यांना मनापासून धन्यवाद देतो की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही काही तुमच्याकडे कुठे नाही आहोत, थोडेफार आम्ही मदत करू शकतो. एवढंच बोलून मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. यानंतर त्यांना व्यक्त करतील आणि त्यानंतर सुप्रसिद्ध लेखक नागू कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आजकाल आपण विचारायचे ते जयंत पाटील, शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्र कंदारी, व्हाईस चेअरमन संजय शिंदे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख, संस्थेचे संघटक अनिल पाटील, विधान परिषदेचे दत्तात्रय सावंत, संजय सोळा या ठिकाणी आयोजित केला त्या सगळ्यांचे सहकार्य नारायण पाटील, व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित बनले होते. मध्यंतरी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथे येऊन गेलो. शिक्षण संस्था ही देशाची एक अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य कुटुंबाच्या मुलांची शिक्षणाची गरज भागवण्यासाठी काम करणारी संस्था आहे. तुम्ही नारायण पाटील त्यांनी आपल्या उभं आयुष्य त्या ज्ञान राहण्याच्या कामासाठी लहानशा एका शाळेतून ते सुरुवात केली आणि आज हा तरुणांचा उत्कृष्ट अनेक जिल्ह्यात करून त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, वीर आहे. आज जवळजवळ 735 त्याच्या आसपास शाखा असणारे महाराष्ट्राचे एकमेव संस्था कोणती आज अभ्यास विचारला तसे संस्था शिक्षण संस्था असं प्रश्न 4 लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी शिकून घेतो. आणि विशेष हे सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबाचा आहे, मध्यम वर्गाचा आहे, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आणि या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम रयतच्या वतीने चालू आहे. आज दत्तूसाहेब ठाकरे यांनी एकेकाळी रयत शिक्षण संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आज आपल्याला आहेच नाही पण त्यांचं काम ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अर्थ करणार आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये रयतेचा घेणं हा पोचवण्याचं
यांनी काम केलं त्याच्यामध्ये जीविकाचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये दत्तूशेठचा उल्लेख करावा लागेल. आणि आनंद आहे की आज हेच काम नारायण पाटील यांनी घेऊन काढलेले. आणि त्याबरोबर याही जिल्ह्यामध्ये देशाचा विस्तार झालेला. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होता. जे मदत असताना त्यांनी सांगितलं एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळालं. या कामात फार मोठ्या भाषाची मदत दत्तूशेठ आणि त्याच्या प्रयत्नाची फरक कष्ट करत हे सूत्र दत्तूशेठ आणि त्याच्या सरकारांनी आयुष्यावर धरलं. आणि जिथे अन्याय असेल त्याविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका ही घराने सुद्धा कधी मागून केलं तरी पाहिजे. मला आठवतं की त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते घडू शकलं. आज नवी मुंबई उभी राहिली पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये ज्यांच्या जमिनी असतात, ज्यांची भारताची क्षेत्र त्यांना करण्यासाठी त्याचा वाटा हा मिळालेला एक शिक्षण बघायला मिळतं. आणि म्हणून असा दृष्टिकोन ठेवला दत्तूशेठ त्यांच्या सरळ कायमचे करण्यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचा पुतळा उभा केला. हे सांगितलं आधीच्या वर्षांनी ही गोष्ट केली की त्यांच्या पुतळ्याला बघितलं साक्षात दत्तूशेठ अभ्यासूला उभे असं वाटतं. आणि त्यांच्याबरोबर दोन मालिका आहेत, विद्यार्थी आहेत, त्याचा अर्थ स्पष्ट असतो की ज्ञानदानाच्या संदर्भात कबीरांनी जे काम केलं ते उपयोगी जाण्याच्यासाठी दत्तूशेठ आधी आपल्यामध्ये आहेत त्याचं दर्शन त्या पुस्तकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी होतं. आणि धन्यवाद आदरणीय. आनंदाची गोष्ट आहे, कारण असं होत नाही की पावसात सुद्धा असं वाटलं की हा कार्यक्रम चांगल्याकडे होणे गरजेचं आहे. धन्यवाद.